वेलकम गाईज. तर आता आमची राईड चालू झालेली आहे. हे बघा, हे जिवंत आलेले आहेत. हॅलो, चला मग आज परत आपल्या रस्त्यावर. वेलकम गाईज. तर आता आमची राईड चालू झालेली आहे. हे बघा, हे जिवंत आलेले आहेत. हॅलो, चला मग आज परत आपल्या रस्त्यावर. नाईट ड्रायव्हिंग एन्जॉय तुम्ही पण करा, आम्ही पण करतो. तर आपल्याला कुठल्या लोकेशनला जायचं आहे आता? पन्हाळा रोड, वाघबीळ. आणि टायमिंग तुम्हाला दाखवलेलीच आहे. आता चला मग आज रहदारी पण खूप कमी आहे या रोडवर आणि वाहतूक म्हणजे खूप कमी आहे आणि एन्जॉय करूया आपण मिळून. आज बघ, आज थंडी पण तशी भरपूर आहे. आज गार झालेलं आहे. कसलं लाईट टाकावं? बंद कर. पन्हाळा काय झालंय? आमचं हे चॅनल आहे. व्हिडिओ काय करायला चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. त्याला काय हे दिवसा लागले. तर हा आहे कोल्हापूर पन्हाळा रोड. मस्त क्लायमेट झालेलं आहे. गार झाला आहे रे, थंडी आहे. आता हल्ली बिबट्या फिरायला आलेत. ही गावठी 2 बिबट्या फिरायला आल्यात. आता आपण आलेलो आहे ज्योतिबाच्या फाट्यावर. उजव्या साईडला ज्योतिबाला जायला फाटा आहे, तो ज्योतिबाला जातो वरती रोड. आज आपल्याला जायचं आहे सरळ पन्हाळा रोडला. वाघबीळ पर्यंत आपण जाऊन यायचं आहे. मला थंडी करून काय करायचं? वाघबीळ 10 किलोमीटर असं. आता ऊसाचा हंगाम चालू आहे, त्यामुळं ऊसाची वाहतूक या रोडला बरीचशी आहे. हे बघा, तुम्हाला ट्रॉली भरून अशी ऊस जातेले कारखान्याला दिसतील. टीव्ही घालणार होतो, टीव्ही घालणार होतो. हॉर्न झाला ह्या साईडला यायला. आमचे जिवंत ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहेत, त्यांचा काय नादच करायला नाही ड्रायव्हिंग. रात्री झोप येत नाही मला. पण हे एक चांगलं कार्य आहे. नाकमध्ये एकदम पूर्ण गार झालेला आहे.
थोडं चहा मिळाला तर आपण मस्तपैकी चहा घेऊ गरमागरम. हो ते तेवढीच खूप आपल्याला भेटेल. आम्ही दारू पित नाही म्हणून चहा पितोय. व्ह्यू कसलं भारी आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. दोन्ही साईडला अशी झाडे झाले ना बेस्ट वाटतोय. प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखा आहे. जे हे फिलिंग आहे ना नेक्स्ट लेवल आहे. नेक्स्ट लेवल म्हणजे त्याला तोंडच नाही. आणि परत वरनं थंडी थंडीमध्ये सोने पेशी व्हावं. जबरदस्त. माझे बोलण्याची हे झालेलं आहे. म्हणजे जेवढं बोलता येतं तेवढं कमी बोलणार मी, पण सांभाळून घ्याल सर. तुम्ही जो व्ह्यू तुम्हाला आम्ही दाखवत आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या. हां, आणि एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे. आमचे व्ह्यू आम्हाला सपोर्ट करा, व्हिडिओ आमचे बघत राहा. आमचे 100 सबस्क्रायबर झाले की तुम्हाला हमखास काहीतरी भेट मिळेल. बरोबर. पुढचं ते आमचं गिफ्ट सरप्राईज असणार तुमच्यासाठी. आम्ही तुम्हाला सगळं समजून सांगेल. सांगा आम्ही चॉकलेट शेवट ते गणपती मंदिर आहे आणि रोडचा व्ह्यू बघा. जबरदस्त व्ह्यू आहे. रात्रीचे ऑलमोस्ट 1 वाजून गेलेला आहे. खराब आहे. आता इथून थोडा रफ पॅच चालू झालेला आहे कारण की हायवेचं इथं काम चालू आहे. लाइटिंग ज्योतिबा पण आहे ना. त्या ज्योतिबाचा पन्हाळा ज्योतिबाची आपल्या उजव्या साईडला ज्योतिबाचं डोंगर आहे. सपोर्ट. दूर रही है भरपूर दूर आहे. असा आवाज आला कोण खोकला केला का नाही तसा. अगदी तुरळक रहदारी आहे रोड कारण की 1:30 वाजायला आलेले आहे रात्रीची. अभि रोड चांगला नाही. रिटर्न गेलेलं बरं. हा रोड कसा आहे एकदम बाद आहे. ट्रॅक्टर बिक्टर काय किती काय टोलाच आहे. रोडची सत्यानाश करून ठेवलेला आहे. डाव्या साईडनं जाऊन दे शिस्तीत. शिस्तीत घ्या आपल्याला काय गडबड नाही. हा ना, सत्यानाश. त्या पॅसेजमध्ये थंडी होती ना, ह्या पॅसेजमध्ये थंडी नाही रे. हा इथं जरा थंडी कमी जाणवते कारण की मला वाटते रोडचं काम चालू असल्यामुळे कदाचित.
किती लांब आहे? हा? किती लांब आहे? झालं जवळ आहे. हा हायवे हा. हे बघा इथं हायवेचं काम चालू आहे. डोंगर फोडून 4 पदरी हायवेचं काम चालू आहे. कसला तरी आवाज येत नाही विचित्र. जीवनदा गाडी काय थांबू नका, एकसारखी जाऊ दे गाडी. नाही थांबत नाही, इथे थांबत नाही. इथे थांबणं म्हणजे चुकीचं होतं. तर खूप मध्यरात्र झालेली आहे आणि आपण फक्त बाईकवर दोघंच आहोत. त्यामुळे आपली सुरक्षा पण आपण बघितली पाहिजे. होय. आला आता काही जवळ झालोय आपण वाघेच्या. हॉटेल आहे. हे काय आले? ते वागवे हा कुठं भाग? हे पन्हाळा, इकडं आता पन्हाळा. हा वागवे आहे ना. म्हटलं इथं चहा पिऊन आहे. चला मग मित्रांनो, परत आपण रिटर्न झालेलो आहे. आणि तुमच्यासाठी म्हणजे सांगायचं म्हणजे कसं आहे की आपल्या व्हिडिओला कमीत कमी 1000 व्ह्यू मिळाला पाहिजे. 1000 व्ह्यू मिळाले तुम्हाला आमच्याकडनं आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे, गिफ्ट ठेवलेलं आहे. बक्षीस म्हणून एक गिफ्ट ठेवलेलं आहे. बक्षीस किती होईल? गिफ्ट आहे आपल्याकडनं. आणि जे फर्स्ट कॉमेंट करेल त्याला, आणि जो चांगला कॉमेंट करेल त्याला, आणि ज्याच्या कॉमेंटवर जास्त लाईक असेल त्याला हे तिसरं बक्षीस, 3 बक्षीस हे मिळणार तुम्हाला. तर व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा गाईज. आणि आमच्यावर जसे तुम्ही सपोर्ट करणार तसं चांगले चांगले कंटेंट आम्हाला मिळत राहील. आणि खास म्हणजे आपण पॉडकास्ट पण घेऊन येणार आहे थोड्या दिवसांनी. त्याला तुम्हाला हॉरर कहाणी आहेत की ज्यांची रिअल स्टोरी आहे ती तुम्हाला ऐकायला मिळणार आमच्या व्हिडिओवर. आणि थोड्या दिवसात तुम्हाला पॉडकास्ट आमची बघायला मिळेल, चांगले बघायला मिळते. आणि हॉरर जे आहे रिअल कहाणी म्हणजे रिअल स्टोरी जे असतात ते तुम्हाला हॉरर तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळेल आणि ऐकायला मिळेल. चांगली गोष्टी आणि रिअल जे असेल ते पॉडकास्टवर तुम्हाला त्याच्यापेक्षा आनंद आणि मस्त मजा येईल. बाकी आमचे मित्र अभि आणि आम्ही जे तुम्हाला व्हिडिओ आम्ही करत आहे फक्त त्याला तुमचे सपोर्ट असते खूप गरजेचं. बाकी आमची थोडी मस्ती पण असते कावा की आम्ही कट करतोय. हा हायवे झाल्यानंतर भरपूर फरक पडणार. भरपूर फरक पडणार. कारण की जवळजवळ मोठा रोड 6 पदरी ह्या रोडला घाट संपूर्ण जाईल पूर्ण घाट जाणार. होय. जसं हायवे पूर्ण होण्यासाठी अजून एक
3-4 वर्ष तरी जाणार याला. आरामात डोंगर पडायचे की काम तसं खूप मोठं आहे हेवीचं. यात बोगदे पण असणार म्हणजे काम म्हणजे थोडं नाही आहे. पाणी पण आहे. होय. गाडी पूर्ण व्हायब्रेट व्हायला लागली. घरी जाऊन परत जेवायची येणार आम्हाला. खूप खराब पॅच होता. आता रोड इथून चांगला आहे, सिंगल रोड आहे पण चांगला रोड आहे. घाट संपला वाटलं. घाट संपलेला आहे. हो. ह्या रोडवर एकच आहे, चहा मिळत नाही यावेळी. तेच होते. कारण की अशा थंडीत काहीतरी उभ्यासाठी चहा किंवा कॉफीची गरज आहे. तर काय आपल्या नशिबात नाही वाटत चहा. घरी जाऊनच चहा प्यायला, नाही कोल्हापूर पासून तर चहा प्यायचा आपण. तर मग स्टँडच्या एरियामध्ये जायला पाहिजे आम्हाला. हो. जसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये खास तेवढं चहा पिण्यासाठी स्टँडच्या एरियामध्ये गेलो. मला थोडंफार आम्ही सिटी मधला पण व्ह्यू दाखवला. होय. तो पण व्हिडिओ नक्की पहा तुम्ही. असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहणार आहेत आपल्या चॅनलवर. त्यामुळं चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. तुमचे कमेंट आमच्यासाठी मोटिवेशन आहे. फक्त तुमच्या मेसेज एक व्ह्यू आम्हाला मिळाला पाहिजे. किती तुम्ही बघायला तुम्ही जेव्हा पण बघणार ना तो पण आम्हाला आणि वाटणार की आम्ही आणि चांगले तुम्हाला कंटेंट देऊ. आता या तुम्ही आम्हाला जेवढं प्रेम देणार आहात या व्ह्यूजच्या माध्यमातून, तेवढंच त्या पटीनंच आम्ही जास्तच तुम्हाला प्रेम देऊ, म्हणजे गिफ्टच्या माध्यमातून. आमची ठराविक लोकेशन आम्ही सांगत नाही, पण नंतर तुम्हाला फुल नाईटचं म्हणजे अशा ठिकाणी नेणार की तुम्हाला काहीतरी व्यवस्थित आणि चांगली वस्तू बघायला मिळेल. आमचे 10 व्हिडिओ कंप्लीट झाले की तुम्हाला वाघ बिबट्या अशातलं काहीतरी एक वस्तू तुम्हाला जरूर बघायला मिळेल. आम्ही प्रयत्न करणार आणि अशी लोकेशनवर जाणार की तुम्हाला ते बघायला मिळेल की रात्रीचे काय असेल. बरोबर. जेवढंच तुम्ही आम्हाला व्ह्यू द्याल तेवढंच आमचं डेअरिंग वाढणार आहे. आणि नवीन नवीन गोष्टी आम्ही आमच्या चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. कारण की तुमचा सपोर्टमुळे आमचं मोटिवेशन वाढणार आहे. त्यामुळं प्लीज आम्हाला सपोर्ट करा. हा व्ह्यू बघ, खरा व्ह्यू हा आहे. कसं दिसते दोन्ही झाडी आणि मस्त व्ह्यू.
आज तरी वाहतूक कमी आहे. खूप कमी आहे. खूप कमी. कमी म्हणजे आपण तसं जिवंत पाहिलं तर ना हं. 1:30-2च्या दरम्यान वाजलेले आहेत. होय. हा ज्यावेळी वाहतूक कमी असते म्हणा. ऑलमोस्ट आपल्याला खूप उशीर झालेला आहे. आपण तसं पाहिलं तर मध्यरात्री आपण होय. प्रवास करत आहे. ज्यावेळी वाहतूक खूप कमी मिळते. होय अरे 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 होय होय. बिबट्या आला का काय म्हणून. म्हणजे बिबट्या रोडवर आला. हा बिबट्या आला रोडवर. आमची घराला उडाला. 2 मिनिटासाठी काळीज आम्ही पण वरती घाबरलो. काळीज वरती आला आणि परत गेला. आज आला समोर. हो चहा प्यायला पाहिजे. पिल्याशिवाय काय खरं नाही. थंडीच हे जाणार नाही. होय. कारण की अंग तसं खूप गारटले. चहा पिल्यानं जरा बरं वाटेल आम्हाला. मस्त मजा येईल. मेन म्हणजे बॅड लक काय होते ह्या रोडला कुठे चहा काय नाही भेटत नाही. चहा नाही. आणि तसं बघितलं तर आम्ही खूप उशिराच बाहेर पडलो.